नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। कर्नाटकातून सोन्याची चोरी करून आलेले 3 संशयित विटा पोलिसांच्या जाळ्यात। तब्बल 1,50,00,000चा मुद्देमाल हस्तगत। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। विटा पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत कर्नाटकातून सोन्या चांदीचे दागिने चोरी करून आलेल्या 3 संशयितांना अटक करण्यात यश मिळालं आहे। त्यांच्या ताब्यातून तब्बल 1,50,03,165 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 ऑगस्टच्या रात्री ते 21 ऑगस्टच्या पहाटे दरम्यान चिक्कमंगळूर, कर्नाटक येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीसह रोख रक्कम लंपास केली होती। या प्रकरणी स्थानिक ठाण्यात गुन्हा दाखल होता। दरम्यान 22 ऑगस्ट रोजी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना या चोरीतील आरोपी स्विफ्ट डिझायर गाडीतून क्रमांक KA 53 AB 5466 विटा हद्दीतून जात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर उपविभागीय अधिकारी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग सुरू करण्यात आलं। भिवघाट विजापूर रोडवर संशयित गाडी हेरून पोलिसांनी पाठलाग करून ती पकडली। गाडीत असलेल्या 3घांची नावे राजेंद्र शेर बंब वय 40, एकेंद्र कटक बडपाल वय 31 व करणसिंह बहादूर धामी वय 34 अशी असून तिघेही धनगेडी, जिल्हा कैलाली, नेपाळ येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालंय। गाडीची झडती घेतली असता डिकीत सोन्या चांदीचे दागिने आढळले। चौकशीत आरोपींनी हे सर्व दागिने चोरीचे असल्याची कबुली दिली। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे दागिने 1,44,19,040, चांदीचे दागिने 84,125, स्विफ्ट कार 5 लाख असा एकूण 1,50,03,165 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, निरीक्षक धनंजय फडतरे, निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक अभिजित कनसे, सचिन माळी तसेच पोलीस हवालदार अमोल पाटील, उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, महादेव चव्हाण, अमोल नलावडे, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, सागर कोकरे, गोरक्ष धुमाळ, सागर शिंदे, अभिजित पाटील यांच्यासह पथकातील सर्व जवानांचा सहभाग होता। या गुन्ह्यातील या 3 संशयित आरोपींना कर्नाटक राज्य कोपाय पोलीस ठाणे यांच्याकडे वर्ग करण्यात येणार असून खानापूर घाट माथ्यावर झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे खानापूर पोलीस दूरक्षेत्र तथा विटा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे।